हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC ॲस्पारंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, MPSC कंबाईन PIQ सिरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये PSI STI ASOच्या 2011 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण बघत आहोत. तर मित्रांनो, या PIQ सिरीजमध्ये PSI 2011 STI आणि ASO प्रिलिम क्वेश्चन पेपर 2011ची झालेली आहे. ते लेक्चर तुम्ही बघितले नसेल तर ते लेक्चर बघून घ्या. अत्यंत महत्त्वाची अशी PIQ सिरीज आहे मित्रांनो. आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहे, आयोगाचा कोणत्या टॉपिकवर भर आहे, ते पॉईंट तुमचे या PIQ सिरीजमधून नक्कीच कव्हर होतील. येणाऱ्या कंबाईन प्रिलिमसाठी तुम्हाला ही PIQ सिरीज नक्कीच फायदेशीर ठरेल. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. तसेच मित्रांनो, तुम्हाला MPSC नोट्स अपडेटसाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करू शकता. MPSC ॲस्पारंट हा टेलिग्राम चॅनल आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण 21 पासून तर 37 पर्यंतचे क्वेश्चन बघितलेले आहे आणि ते सायन्सचे क्वेश्चन काही बघितलेले आहे. तर मित्रांनो, सायन्सचे 2च क्वेश्चन बाकी होते. त्यानंतर आपण हिस्ट्रीचे क्वेश्चन बघणार आहोत. तर पहिला प्रश्न, कवक पेशीची पेशीविक्तिका कोणत्या जटिल साखरेपासून बनलेली असते? तर ऑप्शन आहे सेल्युलोज, ग्लुकोज, सुक्रोज आणि कायटिन. तर मित्रांनो, कवक पेशीची पेशीविक्तिका ही कोणत्या जटिल साखरेपासून बनलेली असते? तर ती कायटिन नावाच्या साखरेपासून बनलेली असते. तर ऑप्शन 4 ते करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या रोगाची लागण दूषित अन्न किंवा दूषित पाणी ग्रहण केल्याने होते? तर ऑप्शन आहे टायफॉईड, क्षय, रॅबीज आणि पोलिओ. तर मित्रांनो, हा क्वेश्चन आयोगानं रद्द केलेला होता. प्रिलिम 2011ची PSIची क्वेश्चन पेपर आहे ही, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता? तर ऑप्शन आहे पोपट, वटवाघूळ, घुबड आणि घार. तर मित्रांनो, यातला कोणता प्राणी हा सस्तन प्राणी आहे आणि तो उडणारा आहे? तर तो आहे वटवाघूळ. तर ऑप्शन 2 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इसवी सन 1857च्या उठावाचे वैशिष्ट्य म्हणजे टिंबटिंब ऐक्य होय. तर ऑप्शन आहे हिंदू मुस्लिम, 2 मराठा शीख, 3 इंग्लिश मुस्लिम आणि 4 आहे इंग्लिश मराठा. तर मित्रांनो, 1857च्या उठावाचे वैशिष्ट्य म्हणजे काय होते? तर हिंदू मुस्लिमांचं ऐक्य होतं. तर ऑप्शन 1 हे करेक्ट आन्सर आहे. तर मित्रांनो, 1857च्या उठावाबद्दल प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये प्रश्न हा विचारलेलाच आहे. तर 1857चा उठाव हा करूनच ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, इसवी सन 1857च्या उठावाचे तत्कालीन कारण होते? तर ऑप्शन आहे गायीची व डुकराची चरबी लावलेल्या काडतुसांचा उपयोग, 2 अनेक संस्थांनी खालसा करणे, 3 ख्रिश्चन धर्म प्रसार करणे, 4 पदव्या वतने आणि पेन्शन रद्द करणे. तर मित्रांनो, 1857च्या उठावाचे अनेक संस्थांनी खालसा करणे, ख्रिश्चन धर्म प्रसार करणे, पदव्या वतने आणि पेन्शन रद्द करणे, तर ही सर्व कारणे होती. पण तत्कालीन कारण विचारलेलं आहे आपल्याला. तर तत्कालीन कारण काय होतं? तर गायीची व डुकराची चरबी लावलेल्या काडतुसांचा उपयोग. तर ऑप्शन 1 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इसवी सन 1857च्या उठावानंतर कोणत्या तारखेस भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आली? तर ऑप्शन आहे 1 डिसेंबर 1859, 2 1 डिसेंबर 1858, 3 1 नोव्हेंबर 1857 आणि 4 आहे 1 नोव्हेंबर 1858. तर मित्रांनो, 1857च्या उठावानंतर कोणत्या तारखेला भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आली? तर 1858 कायदा ॲक्ट म्हणजे राणीचा जाहीरनामा, तर तो कधी मानण्यात आला होता? तर 1 नोव्हेंबर 1858ला. आणि तेव्हाच भारताची सत्ता ही इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आली. तर ऑप्शन 4 1 नोव्हेंबर 1858 हे करेक्ट आन्सर आहे. तसेच मित्रांनो, आधी PSI STI ASOच्या एक्झाम ह्या सेपरेट असायच्या. तर त्या किती मार्कांच्या असायच्या? तर एकूण 150 प्रश्न आणि 300 मार्कांसाठी, आणि टाईम हा 1.5 तासाचा असायचा. नेक्स्ट क्वेश्चन, इसवी सन 1875मध्ये टिंबटिंब यांनी इंडियन लीगची स्थापना केली. तर ऑप्शन आहे आनंद मोहन बोस, शिरीष कुमार बोस, मनमोहन बोस आणि 4 आहे उमेशचंद्र बॅनर्जी. तर मित्रांनो, सप्टेंबर 1875मध्ये शिरीष कुमार घोष यांनी इंडियन लीगची स्थापना केली होती. पण शिरीष कुमार घोष यांचं ऑप्शनमध्येच नाव नाही आहे. तर हा प्रश्न आयोगानं रद्द केलेला होता. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या कायद्यात वा योजनेत अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ तयार करण्याची तरतूद होती? तर ऑप्शन आहे मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड कायदा, 2 रॅम्से मॅकडोनाल्ड निवाडा,
थर्ड वेव्हेल योजना. फोर्थ आहे 1935चा सुधारणा कायदा. तर मित्रांनो, कोणत्या कायद्यामध्ये अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ तयार करण्याची तरतूद होती? तर तो होता रॅम्सी मॅकडॉनाल्ड निवाडा. तर पहिली गोलमेज परिषद भरली होती तेव्हा रॅम्सी मॅकडॉनाल्ड निवाडा त्यांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ तयार करण्याची तरतूद दिलेली होती. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पुण्याऐवजी मुंबईस भरवण्यात आले होते कारण पुणेकरांनी अधिवेशनाला विरोध दर्शवल्यामुळे. सेकंड मुंबईतील जनतेच्या आग्रहामुळे. थर्ड पुण्यास आकस्मिकरित्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे. फोर्थ आहे मुंबईला आंतरराष्ट्रीय महत्त्व असल्यामुळे. तर मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन हे पुण्याला घेण्याचे ठरवण्यात आलेले होते, परंतु पुण्यामध्ये कॉलेराची साथ पसरल्यामुळे अधिवेशन हे मुंबईला शिफ्ट करण्यात आलेले होते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पुण्याऐवजी मुंबईत भरवण्यात आले होते कारण पुण्यात आकस्मिकरित्या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पुण्याचे प्लेग कमिशनर रॅड यांची 1893 टिंबटिंब्याने हत्या केली. तर ऑप्शन आहे दामोदर हरी चाफेकर. सेकंड वासुदेव बळवंत फडके. तिसरं उस्ताद लहुजी मांग आणि चौथा आहे अनंत कान्हेरे. तर मित्रांनो, पुण्यामध्ये जेव्हा प्लेगची साथ आली होती तेव्हा प्लेगच्या साथीवर उपाययोजना करण्यासाठी इंग्रज अधिकारी रॅडची नियुक्ती करण्यात आलेली होती. तर त्याने जास्त कसे धोरण राबविले होते, म्हणून पुण्याच्या चाफेकर बंधूंनी दामोदर हरी चाफेकर आणि त्यांचे बंधू बाळकृष्ण चाफेकर यांनी 1893 त्यांची हत्या केलेली होती, कमिशनर रॅडची. तर हे लक्षात ठेवा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन. मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली? तर ऑप्शन आहे ढाका, कोलकाता, चितगाव आणि मुर्शिदाबाद. तर मित्रांनो, मुस्लिम लीगची स्थापना कुठे करण्यात आलेली होती? तर ती ढाकाला करण्यात आलेली होती. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? तर ऑप्शन आहे लॉर्ड रिपन, लॉर्ड डफरिन, लॉर्ड डलहौसी आणि लॉर्ड कर्झन. तर मित्रांनो, बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाली आहे? तर लॉर्ड कर्झन. तर लॉर्ड कर्झनचा कार्यकाळ किती होता? तर 1899 ते 1905. तर लॉर्ड कर्झनने 7 जुलै 1905 रोजी हिमाचल प्रदेशामधील सिमला येथून बंगालच्या फाळणीची घोषणा केलेली होती आणि 14 ऑक्टोबर 1905 रोजी बंगालची फाळणी अंमलात आली. तर हे लक्षात ठेवा. ती कोणी केली होती? तर ती लॉर्ड कर्झनने केलेली होती. नेक्स्ट क्वेश्चन. बारडोलीचा सत्याग्रह टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली झाला. तर ऑप्शन आहे सरदार पटेल, महात्मा गांधी, विनोबा भावे आणि महादेव देसाई. तर मित्रांनो, बारडोलीमध्ये म्हणजे गुजरातमधील बारडोली येथे दुष्काळात सरकारने शेतकऱ्यांचा सारा 25% वाढविला होता. त्यामुळे वल्लभभाई पटेल यांनी 1928 साली बारडोली येथे साराभाई चळवळ उभारून ती यशस्वी केली होती. त्या घटनेलाच बारडोलीचा सत्याग्रह म्हणतात. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन आहे न्यायमूर्ती रानडे, फिरोजशाह मेहता, रवींद्रनाथ टागोर आणि दादाभाई नौरोजी. तर मित्रांनो, भारताचे पितामह हे दादाभाई नौरोजी यांना म्हटले जाते. तर ऑप्शन फोर्थ हे करेक्ट आन्सर आहे या प्रश्नाचं. तर त्यांनी त्यांचा जन्म कधी झाला होता? 1825 ते 1917 त्यांचा मृत्यू आहे. तर त्यांनी रासगोपतार हे 1861ला साप्ताहिक सुरू केले होते. तसेच त्यांनी राष्ट्रसभेच्या स्थापनेत पण सहभाग नोंदवलेला होता आणि त्यांनी 3 वेळा राष्ट्रसभेचे अध्यक्षपद पण भूषवलेले आहे. तसेच 1892 ते 1895 या कालावधीमध्ये इंग्लंडमधील फिन्सबरी मतदारसंघातून निवडून येऊन हाऊस ऑफ कॉमनचे सभासद पण ते बनले होते आणि दादाभाई ब्रिटिश हे पार्लमेंटवर निवडून येणारे पहिले हिंदी सभासद ठरले होते. तर हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण होते? तर ऑप्शन आहे राजाराम मोहन राय, दादाभाई नौरोजी, विदा सावरकर आणि वासुदेव बळवंत फडके. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोणाला म्हटले जाते? तर ते वासुदेव बळवंत फडके यांना म्हटले जाते. तर त्यांनी उदरनिर्वाहासाठी पहिल्यांदाच रेल्वे खात्यात लिपिक म्हणून नोकरी स्वीकारली होती. त्यानंतर लष्करी खात्यामध्ये लेखा विभागात नोकरी करत होते, परंतु त्यांना आईच्या अंत्यविधीला जाता न आल्यामुळे त्यांनी ती नोकरी सोडून दिली होती. तसे त्यांच्यावर न्यायमूर्ती रानडे आणि गणेश वासुदेव जोशी यांचा प्रभाव होता आणि त्यांनी एकवर्धिनी संस्था सुरू केलेली होती.
तसेच पुण्यामध्ये त्यांनी 1874मध्ये पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन ही शाळा करून स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न केला होता. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात होम रूल लीगची चळवळ टिंबटिंबे यांनी सुरू केली. तर मित्रांनो, हा प्रश्न 2011च्या ASOच्या क्वेश्चन पेपरमध्ये पण आलेला होता. आपण ASOची क्वेश्चन पेपर बघितलेले आहे, तर त्यामध्ये पण हा प्रश्न विचारलेला होता. महाराष्ट्रात होम रूल लीगची चळवळ टिंबटिंबे यांनी सुरू केली. तर ऑप्शन आहे महात्मा गांधी, महात्मा फुले, पंडित नेहरू आणि लोकमान्य टिळक. तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे, तर लोकमान्य टिळक. तर 1916 साली टिळक व ॲनी बेझंट यांनी संयुक्तपणे होम रूल चळवळ सुरू केली होती. आणि त्या प्रश्नामध्ये म्हणजे ASOच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ॲनी बेझंट हा ऑप्शन दिलेला होता, तर लोकमान्य टिळक हे दिलेले नव्हते. तेव्हा मग त्या प्रश्नामध्ये त्याचं उत्तर ॲनी बेझंट हे होतं. आणि ह्या प्रश्नामध्ये उत्तर काय आहे, तर लोकमान्य टिळक यांनी सुरू केली आहे. तर ऑप्शन 4 ते करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इसवी सन 1911मध्ये बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा टिंबटिंबे यांनी केली. तर ऑप्शन आहे लॉर्ड कर्झन, पंचम जॉर्ज, इंग्लंड सरकार आणि चौथा आहे ब्रिटिश पार्लमेंट. तर मित्रांनो, बंगालची फाळणी कोणी केली होती, तर ती लॉर्ड कर्झन यांनी केलेली होती. आणि इसवी सन 1911मध्ये बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा ही कोणी केली, तर पंचम जॉर्ज यांनी केली. तर तेव्हा लॉर्ड हार्डिंग हे भारताचे गव्हर्नर होते आणि इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज हे भारत भेटीला आले होते. तर 1911मध्ये त्यांनी बंगालची फाळणी रद्द करण्यात आली अशी घोषणा केली होती. आणि भारताची राजधानी कलकत्त्यावरून दिल्लीला हलवण्यात येत आहे असे पण त्यांनी घोषित केलेले होते. तर हे लक्षात ठेवा.